ही अधिसूचना जी अंमलबजावणी 29 ऑगस्टच्या आत करा हे जाऊन सांगा. जर प्रतिनिधींनी सांगून मुख्यमंत्र्यांनी नाही ऐकलं तर माझा समाज आणि या राज्यातली सगळ्या जाती धर्माची जनता ठरवत आडमुठ कोण, मराठा की मुख्यमंत्री. जर 29 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी त्याच्या आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जर नाही केली, हे सगळे आमदार खासदार मंत्र्यांपाशी निरोप पाठवला, तर मी अंतरवाली एकदा सोडली तर मी मंत्र्याचं फंद्र्याचं ऐकत नसतो, मुंबईतच घुसणार. हे त्यांचं जाहीर सांगितलं 2 वर्षात पहिल्यांदी मी स्वतःहून त्यांच्याकडून आले आमदार पूर्ण घेऊन. 2 वर्षात पहिल्यांदा मी तुमच्यासाठी माझ्या गरीबाच्या लेकराला मोठं करायचं म्हणून पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मी स्वतः बोललो, साहेब माझ्या गोरगरिबाच्या लेकराने तुमचं काही केलेलं नाही, आमचं तुमचं वैर नाही, आम्हाला आंदोलन करायचं नाही, आम्हाला मुंबईला यायचं नाही. माझ्या गरीब मराठ्यांचा हक्काचं आरक्षण आहे, मराठा आणि कुणबी एक आहे, याचा अध्यादेश पारित करा, आमचा गॅजेट द्या, सगळ्या केसेस मागं घ्या. हे करानं आम्हाला प्रत्यक्ष तुमच्याशी मांडायचंय, आंतरवालीला या. हे मी 2 वर्षात स्वतः उद्या 6 करोड मराठ्यांसाठी फडणवीस साहेबांना पहिल्यांदा फोन लावा आणि 2 वर्षात पहिल्यांदा बोललो मी स्वतःहून. का? मला आणि माझ्या मराठ्यांना कोणी आडमुठं समजता कामा नाही. आता या म्हणून सांगितलं यायचं नाही, काम कोणाचं आहे? आमदार खासदार मंत्र्याचं फडणवीस साहेब येत्या नाहीत ना, काही नाही येते. मराठ्याचं ठरवते बोलून आलं नाही म्हणजे दुसरी शान आहे. माझा काय दोष आहे? आता किती संयमान वागायचं, मी किती शांततेत वागायचं. त्यापेक्षा मी जाहीरपणानं सांगेन सगळ्या खासदाराला सुद्धा, राज्यसभेच्या खासदाराला, लोकसभेच्या खासदाराला, आमदारांना, विधान परिषदेच्या आमदारांना सुद्धा अंतरवाली द्या, आम्हाला तुमच्याजवळ घरांना मांडायचंय, तुम्ही मुख्यमंत्र्याला सांगा. आता बोलून येणार नसले तर त्याला आपण दोषी येत. आता याच्यापेक्षा काय करायला पाहिजे? मुंबई मी सोडू शकत नाही हे त्यांना जाहीर सांगितलंय. येते न येते आपल्याला देणं घेणं नाही, फक्त मराठ्याला आडमुठं समजू नये म्हणून. आता ते डाव समजा, शांत गेम समजा, तुम्हाला जे समजायचं समजा, पण आपल्या सगळ्या वाटा आता बंद, सगळे दोर कापलेले येतात, सगळं सांगितलं. याच्यापेक्षा सांगायला आता त्यांना काही राहिलं नाही. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, मुंबईला ते करतील नाही करतील आपल्याला देणं घेणं नाही. आपण त्यांना सगळ्याला सांगितलं द्या म्हणून. 2 उपमुख्यमंत्री